नमस्कार सर्वांना, मी सुरेखा नामदास आणखी एका व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करीत आहे। तर आज जवळपास खूप दिवसातून मी आज व्हिडिओ बनवायला घेतलाय बरं का। आता वाजलेले आहेत संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत आणि मी आता व्हिडिओ बनवते कारण बरेच दिवस झाला आपले व्हिडिओ नाही आहेत। तर इकडे आमचं चाललं होतं काम सारं वाढायचं, तर इकडे सगळं सारं सोडून ठेवलं। तर आता ही लेवल करून घ्यायची, म्हणजे नाकाडा, आमच्याकडे ह्याला नाकाडा म्हणते, ती नाकाडा बुजवून घ्यायचं काम चाललंय। आणि इकडे बसलाय आमचा गौरव दादा, पलीकडे बसली मोनाली। तर आज पोरं पण आमची व्हिडिओ मध्ये आले तिला दिवसात आहे का ना। तर हे आमचा गौरव दादा, तर त्याचं चाललंय व्हिडिओची एडिटिंग करणं आणि खूप दिवस झाले व्हिडिओ नाही येत बघा। ही आहे बी गवारीचं, तर बी ही लावायचंय, गवार लावायची आपली खायसाठी घरगुती। तर इथं ठेवू हे। तर म्हणलं चला आता लय दिवस झाले व्हिडिओ नाहीत, काय येत नाही, तर म्हणलं सांगावं। आपण आज खूप दिवसातून व्हिडिओ बनवत आहे बरं का मी, कारण बरेच दिवस झाले व्हिडिओ नाही आहेत। मकर संक्रांत गेली, संक्रांतीची पण भरपूर आपल्याकडे शिलाईची ह्याची ऑर्डर होती, म्हणजे ब्लाऊज वगैरे भरपूर द्यायचं होतं, त्याच्यामुळे काय मला व्हिडिओ बनवायला वेळ भेटला नाही। आणि नंतर अशी एक म्हणजे घटना घडली की आमचा वडील जे आहेत ते म्हणजे खूप आजारी होतं आणि आत्ता जस्ट त्यांना 2 दिवस झालं बरं वाटतंय। आणि आज चाललं होतं रानात काम, तर म्हणलं चला आता खूप दिवस झाला आपल्याला रानातलं पण व्हिडिओ नाही येत, तर म्हणलं व्हिडिओ पण होऊन जाईल, तुमच्याशी थोड्याशा गप्पा पण मारणं होईल आणि तुम्हाला माहित पण होईल की एवढा दिवस झाला आपले व्हिडिओ काय येत नाहीत काय नाही। तर इकडे बघा आता एवढं म्हणजे आज सकाळपासून हे सारं सगळं टाकून घेतलं, एवढं ओढून घेतलंय। आता फक्त बघा इकडे 2 सारं वाढायचं राहिल्यात आणि वरच्या साईडला राहिलंय थोडंसं वाढायचं, म्हणजे दण टाकायचा राहिलाय अजून। आणि आता जवळपास 6:30 वाजत आले, आता एकच सारं राहिलंय। आणि आपले चिकूला बघा, चिकू किती आल्यात आहे आणि आता पिकायला पण लागल्यात आहे। तर या सगळीकडे चिकू खायला मस्त मस्त चिकू इथं, तर लय खाली आलतं, छटलंय आता खाल्लं, म्हणजे खालची एक लाईन जी असते ना पूर्ण ती छटून काढली आहे। तर खूप दिवस झालं बरं का, आता म्हणजे रानातली पण कामं सगळी झालतीच आणि ती पण म्हणजे मला पण वेळ नव्हता बरं का, कारण एवढा सीझन म्हणजे संक्रांतीचा आणि ह्याचा पण गेला ना, लग्न सगळं आता लग्नामुळं नवरींचं ह्यांचं ब्लाऊज पण भरपूर येतात। पण आज 4-5 दिवस झालं आपलं दुकान पण बंद आहे, कारण वडिलांचं म्हणजे अटॅकमुळं जास्त आजारी होतं आणि जस्ट काल त्यांना सोडून आणल्यामुळे आता त्यांना बरं असल्यामुळे म्हणलं आता चला म्हणजे काय आपली काम येते ती करून घ्यावी ती। आणि सर्व म्हणजे ती 7 गुंठ आहे बघा, आणि ह्याच्यामध्ये आपण आता पूर्ण उन्हाळी गवार लावणार आहे, साधी गावरान गवार लावणार आहे। तर मस्त दरबीर भेटतो बरं का उन्हाळ्यामध्ये, कारण 100-125 रुपये मार्केट बसतं, त्याच्यामुळे आता ही गवारीची तयारी चालू आहे। तर सारं ओढून हाताला फोड आलं आणि सागर गेलाय, सागर कामावरती आज काय त्याला वेळ भेटला नाही, इथं सारं ही ओढू लागायला, म्हणलं चला आता आपण एकट्यानेच घ्यावं एवढं हे करून ओढून। तर म्हणलं चला आज एक छोटासाच व्हिडिओ तुमच्या बरोबर शेअर करावं। तर एवढं म्हणजे आता हे व्यवस्थित वडावं लागतं का नाही सगळं, म्हणजे नंतर शेवटपर्यंत फुटाफुट ही होत नाही, त्याच्यामुळे आता ही कुठं चढ उतार असून ती व्यवस्थित करून घ्यायची। तोपर्यंत आता संध्याकाळी आणि गायांचा टाइम होईल। तर बरेच दिवस झाले आपल्या गाया पण तुम्हाला दाखवल्या नाही त्या, तर व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत बघत राहा। तर दाखवते तुम्हाला आता संध्याकाळचं रुटीन चालू होईल। आता गायांना खायला टाकलेले, तर असं लेवल सरळ करून सगळं घ्यावं लागतं। आणि ही जी कट्टा आहे याला भरपूर असा मोठा हा झाला तर इथं थोडंच राहिलंय वडायचं। तर आज आमच्या म्हणजे 2 दिवस झालं भरपूर पाहुणे पण येतात आणि आता पण मामी ती आल्यात बघा, मामाच्यातली, आणि आता अण्णांना बघण्यासाठी सगळी पाहुणे गावळी येते ती। तर बघा आता 5 दिवस गेला, तर आता एवढं सगळं म्हणलं आता ही आहे
7 गुंठ आहे बघा सगळं ही. तर हो का असं मस्त वाटतंय का नाही, मस्त दिसतंय का नाही. तर आता ही पूर्ण सगळी साधी गवार लावून घ्यायची, कारण कसं आहे उन्हाळ्यात मार्केट पण चांगलं असतं आणि शेंगा पण भरपूर असतात. आणि पलीकडचं जे आहे का नाही आपलं का ती रान, तर त्याच्यात केलाय कांदा पूर्ण, म्हणजे ही केलेलं आहे, रोप आणून लावलेलं आहे. तर तुम्हाला दाखवते तिकडे जाऊन. आता लय दिवस फार मावाळलाय, तर आता घरी पण लय काम आहे ती. तर चला आता जाऊया घरी आणि तुम्हाला दाखवते आता तिकडलं आपलं कांद्याचं कसं काय कांदा आलाय कसं काय नाही, नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि शक्यतो बरं का जसं म्हणजे हे होईल का नाही तसं माझा तर प्रयत्न चालूच आहे, तर व्हिडिओ कंटिन्यू यावा म्हणून. पण विषय असा झालाय की कामाचा लोड जास्त वाढल्यामुळं ना हीच होईना, वेळच भेटा नाही व्हिडिओसाठी. तर आणि त्यात म्हणजे कसं टेन्शन अडचणी मागं, त्याच्यामुळं पण वेळ भेटत नाही, कारण वडील पण भरपूर आजारी होतं. आणि आपली कल्याणी कसं चाललंय बघितलं का त्यांचं खायचं. तर आता त्यांना तुम्हाला कांदा दाखवते तुम्हाला. तर आता काय होणार नाही राहिलेलं, तर आता उद्या सकाळीच लवकर उरकून हे करावं लागेल, राहिलेलं सारं वडून घ्यावं लागतं. आणि तिकडं आहे बघा आपली कांद्याची लागण. तर ही कांद्याची लागण म्हणजे आज मला वाटतं 3रा दिवस आहे लावलेला, तिसरा नाही 4था दिवस असेल, 4था किंवा 5वा. कारण 2-3 दिवस आम्ही दवाखान्यातच होतो, कारण अण्णांना म्हणजे अटॅक आलता आणि अटॅकमुळं त्यांना भरपूर त्रास झालेला आहे. आणि 2-4 दिवस दवाखान्यात ठेवावं लागलं. तरी बघा असा कांदा आताशी फुटायला लागलाय बघा, म्हणजे पात फुटायला लागली आता थोडी थोडी. आणि पूर्ण आपण हे कांदा ना इथं जवळपास 1 एकर लावलेला आहे, म्हणजे पूर्ण आता एकर लावलेला आहे. तर कशी वाटते लागण. आणि ज्या वेळेस म्हणजे मस्त असा हिरवळ ना त्यावेळेस तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ बनवून दाखवीन की कसा वाटतोय ती. आत्ता एवढा म्हणजे कसं हिरवा नसल्यामुळे एवढा दिसून येणार. आणि ह्या साईडला बघा तिकडचा अगोदर लावलेला, म्हणजे 2 दिवस आधीगर तिकडला लावलेला नंतर इकडचा लावलाय. तर तिकडे बघा पात कशी म्हणजे हिरवीगार पात फुटली त्याला. तर असं द्या, चला आता जाऊया घरी. तर म्हणलं चला आपला छोटासाच व्हिडिओ बनवावं. आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा. तर आता संध्याकाळचं वातावरण बघा कसं मस्त झालंय. आपल्या गाया बी तिकडं मस्त चाललंय त्यांचं आता खायचं. तर आता काय म्हणजे धारा ही चालूच करायचे, ते टायमिंगच झालंय. झटकीपट काम उरकायचं, तुमच्या वनी असं टाइमपास करायचं नसतं. तर काही इकडं शेळ्या आहेत आपल्या, गायांचं चाललंय आता पाणी दाखवायचं. आणि मुरगासच बॅग बघा फोडावं लागली आता लवकरच. ह्या अर्धी बॅग पण झाली, मला वाटतं 1 महिनाच झाला आता मुरगास बनवलेला. आणि अर्धी बॅग पण झाली, अजून इकडे 3 राहिल्यात. काय झालंय म्हणजे आता जरा खायांचं पण प्रॉब्लेम व्हायला लागल्यात ना. आता हिरवं खाया जास्त आता उन्हाळा लागायला लागला, त्याच्यामुळे आता हिरवं मकवार काय भेटना. आणि त्याच्यामुळं मग हीच बॅगा म्हणलं आता चालू करावं त्या. आणि दवाखान्यात पण आम्हाला राहायचं होतं म्हणल्यावर मग जनावरांना खायला आणायला टाइम भेटत नव्हता. मग एका बॅग फोडली. आणि मुरगास पण म्हणजे मस्त निघतोय बरं का. आता काय मी खोलून दाखवत नाही तुम्हाला, पण नंतर ना पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवीन. अर्धी बॅग झाली आता. तर बघा इकडे बसल्यात आहे अण्णा आणि मामी बसल्यात, मामा बसल्यात. तर अण्णांना आता भारी वाटतंय, घरी आणलंय ती. असला वैताग दिला दवाखान्यात ना, तर वैतागायचं लय, डॉक्टरांना बडबड बडबड करायचं मला घरी सोडा घरी सोडा म्हणून. मग आता त्यांना आज भारी वाटते. आणि आपल्या कोंबड्यांची बघा, आपल्या अप्सरांची पिल्ल किती निघलेत, म्हणजे 2 कोंबड्याची एकीच्या मागे लावल्यात. तर हे बघा तर हे बघा 25 पिल्ल एका कोंबडीच्या मागे लावले ती. आणि अजून 4 कोंबड्यांची पिल्लं निघायच्यात आणि 3 कोंबड्यांची पिल्लं निघल्या ती. तर एका कोंबडीनं काही जास्त काढली नाहीत बरं का, 7च पिल्लं काढल्यात, आज सकाळीच निघले ती. आणि ही बघा कसली सुंदर सुंदर दिसते ती. इकडं चाललंय आमच्या ईश्वरीचं कसं खायचं चाललंय. ईश्वरी तर असू द्या, चला बघा व्हिडिओ कसं काय वाटतोय ती. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा. तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर आमच्या अप्सरांच्या पिल्लांचा कालवा चाललाय भरपूर, ठीक आहे ना.
चला घ्या दाराला काय आता. तर चला बाय बाय सर्वांना, आणि सर्वजण व्हिडिओला लाईक करा.